डॉक्टर डांगर एक बाई आहे असं माझं नाही, नूर मोहम्मदचं म्हणणं आहे. म्हणत होता त्या हॉस्पिटलमध्ये सगळे डांगर मॅडम असं म्हणत होते. सर तुम्ही कोल्हापूरला गेला होता, तिथे तुम्हाला एक बाई सापडली होती, ही तीच तर नाही? नाही मॅडम, तिचं बायोमेट्रिक मी स्वतः चेक केलेलं, ती डॉक्टर डांगर नाहीये. पण सर मला काय वाटतं माहितीये का, हा डाके किंवा पांचाळ यांचा ना काहीतरी गोंधळ झाला असेल, म्हणजे त्यांना ती नावं कळलीच नसतील. सर आपण पनवेलला गेलेलो, त्या वॉचमन होता तिथे त्या हॉस्पिटल पाशी, तो वॉचमन पण हेच म्हणाला ना की डॉक्टर डांगर गायब झाले, डॉक्टर डांगर गायब झाली किंवा झाल्या, असं नाही बोलला तो. विषय समजून घे. डॉक्टर डांगर गायब झाले कारण आपण इमॅजिन करतोय डॉक्टर डांगर हा मेल आहे, कारण आपल्या डोक्यात ही गोष्ट फिक्स होती की डांगर म्हणजे एक पुरुष आहे, डांगर ही मॅडम असूच शकत नाही. हे डोक्यात असल्यामुळे आपण त्या पद्धतीनेच विचार केला ना. बाई असेल असा विचारच आपण नाही केला. पण सर असं कोणाच्या बोलण्यात पण नाही आलं ना, कारण आपण विचारलं नाही. आपण जर विचारलं असतं तर लोकांनी सांगितलं असतं. तू काय ऐकतो रे, काय ऐकतो? काय अशी भविष्य चालू आहे तुझं? नाही तुम्ही जे सांगायला लागलं तेच ऐकायला लागलं साहेब. ऐकायचं काम आहे तुझं काम शोधायचं आहे, बरोबर ना? आता चाल. अहो बोट तर सोडा ना साहेब. आधी बस. डॉक्टर डांगर पनवेलला हॉस्पिटल होतं, ते हॉस्पिटल कधी उभारलं गेलं, काय काय झालं, सगळी डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे. पनवेलमध्ये जर हॉस्पिटल उघडायचं असेल तर खूप गोष्टी लागतात. नगरसेवकापासून सगळ्यांची ओळख लागते. ती ओळख कशी झाली, कोण कोण माणसं इन्व्हॉल्व्ह होती, हॉस्पिटल कधी सुरू झालं, कधी ते नामशेष झालं, या सगळ्याची माहिती पाहिजे. हे झालं दुसरं काम. पहिलं काम डॉक्टर डांगर हिने जर पनवेलमध्ये हॉस्पिटल उघडलं तर मग आजूबाजूची पासवर्ड पाहिजे ती, म्हणजे कुठे मुंबई, ठाणे, लोणावळा, खंडाळा इथे जेवढे मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्यामधून डॉक्टर डांगर ही किती साली पासआउट झाली, कशी पासआउट झाली, या सगळ्याची इन्फॉर्मेशन मला पाहिजे. किडनीची डॉक्टर, डिग्री कुठली? न्यूरोलॉजिस्ट. डॉक्टर डांगर नेफ्रोलॉजिस्ट. ती काय कुठून पासआउट झाली हे सगळं मला पाहिजे 5 मिनिटात. साहेब 5 मिनिटात? अहो मी काय जादूगर आहे का? माझ्याकडे काय जादू? ती काढली आहे का? ती कांडी घ्यायला शोधतो, मला 2-3 तास लागतील. मला 2 मिनिटं लागतील. शोधतो. चला साहेब मला पण वडापाव सांगा. तुझं काम कर ना. इन्स्पेक्टर विजय भोसले, भोईवाडी पोलीस स्टेशन. गुलाबभाई रोड ऍक्सिडेंट केस बद्दल माहिती हवी असेल तर लालूभाई पार्कला येऊन भेट. कोण बोलतंय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही तयार झालात? किती वाजले? मलाच लवकर निघायचंय, फ्लाईट आहे माझी, बँगलोरला चाललोय. बँगलोरला? का काय झालं? म्हणजे काल डॅड अचानक दुबईला गेले. तू मिताला सांगितलंस सगळं? तुम्ही म्हणताय तिला सांगायचं नाही, पण बायको आहे ती माझी, सो येतो. ओके बाय. हा ग, काल डॅडला अचानक जावं लागलं ना, सो मला बँगलोरला जावंच लागलं, कारण बँगलोरची मीटिंग फिक्स्ड होती. डॅड नाहीत त्यामुळे मी जाणं मस्ट आहे. पण मला सांगायचं ना, मी उठले असते लवकर. अगं कशाला, काल ऑलरेडी मी डॅडना जेव्हा सोडून आलो तेव्हाच 11 वाजले. त्यानंतर आपल्या गप्पा, झोपायला किती उशीर झाला. झोप एक दिवस, काही फरक नाही पडत. ऐका ना, मी पटकन आवरते आणि तुमच्या बरोबर येते. कुठे, एअरपोर्टला? नको नको, येऊ देत ना. अगं मी तू कशाला, मी आज रात्री परत येणार आहे, फार तर फार उद्या सकाळी. नका ना जाऊ. तू असं काय करते, मीटिंग आहे माझी. पण मी तुम्हाला जाऊच नाही दिलं तर? आता तू जाऊच नाही दिलं तर कसा जाणार ना मी. पण डॅड रागवतील ना माझ्यावर. मी एक काम करू, मी पण येऊ तुमच्या बरोबर. कशाला? अगं तिथे दिवसभर मी मीटिंग मध्ये असणार, तू काय करणार तिकडे? मग मी दिवसभर घरी तरी काय करू? घरात केवढी माणसं आहेत, त्यांच्याशी बोल. आणि तुला नवीन टॅब दिलाय ना, त्याच्यावर मूवीज आणि सिरीज बघ ना.
नाही, मी पुस्तक वाचेन. हा, पण पुस्तकही तू त्याच्यात वाचूच शकते. हो, एक पुस्तक आत्ताच डाउनलोड केलंय. मग बेस्ट, कर मज्जा. पण टॅब कुठे आहे? हा, बरी आठवण केलीस. तो गाडीतच आहे, मी आणून ठेवतो. तुम्हाला माहितीये, मी टॅब बद्दल जेव्हा तिमिशाला सांगितलं ना, असली जेलस झाली ती. जेलस तर मी झालोय. ती तिमिशा काय आणि देवयानी काय, इतकी वर्ष त्यांना तुझा सहवास लाभला आणि मला तू आत्ता भेटतीयस. पण मी आता आयुष्यभर असणार आहे ना तुमच्यासोबत. आता तुम्ही नाही तर तुमचा टॅब, त्याच्या बरोबर वेळ घालवेन. सर सर तुम्ही एकटे जाऊ नका, मला हे सगळं रिस्की वाटतंय. जमदाडे, तुझा प्रॉब्लेम काय माहिती का, तुला मध्ये मध्ये आठवण करून द्यावी लागते की आपण पोलीस आहोत आणि त्यामुळे धाडसी असणं ही एक बेसिक रिक्वायरमेंट आहे. ते सगळं मला मान्य आहे, पण कोणाला तरी सोबत नेणं कमीपणाचं नाहीये. तुम्ही सलमानला घेऊन जा किंवा नंदूला घेऊन जा. सर, सारडा फॅमिली झोलाडे हा सगळा ट्रॅप असू शकतो. तुम्ही आमचे मित्र आहात, डिसअपॉइंट केलं तुम्ही. काय कस्टडी मिळाली ना त्या विकी सारडाला? कस्टडी कसली, बेल मिळाली आहे त्याला. तिने शपथेवरती सांगितलं ज्या रात्री ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी ती, तिचा होणारा नवरा आणि विकी त्या विकीच्या मित्राकडे होते म्हणून. 24 तास आहेत तुझ्याकडे. या 24 तासात स्वतःचा गुन्हा कबूल कर. तुमचा एक ऑफिसर आमच्या मीता बेटानं गेले काही दिवस त्रास देतोय. एक गोष्ट लक्षात ठेव, अँथनी नगर पोलीस स्टेशनचा चार्ज तुझ्याकडनं काढून घेतलाय आणि सारडा हे नाव पुसून टाकायचं. सुविचार क्रमांक 111. रिकाम्या मडक्याला आवाज फार. जो माणूस स्वतः नागडा आहे, ज्याला फक्त अंग झाकायला कपडे हवेत ना, तो त्या कपड्याला एम्ब्रॉयडरी करत नाही बसत, आहे की नाही? त्या माणसाचा मला फोन आला होता, त्याला अर्जंटली मला भेटायचंय, त्याला अर्जंटमध्ये मला काहीतरी सांगायचंय, जी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. कळलं? त्यामुळे तो माझ्या जीवा हे असं नाही होणार आहे. ठीक आहे, पण तरी तुम्ही मला कळवा. कळवतो. बरं ऐक, आतमध्ये जो माणूस बसवलाय ना आपला कैलास, मी 5 मिनिटं म्हटलं त्यांनी 2 तास केले. लक्षात घे, त्याच्या बोकांडी बस, ते काम करून घे, नाहीतर तो एवढा टॅलेंटेड आहे ना, या कामासाठी तो 3 दिवस लावू शकतो. हो, तो तुमच्या समोर बार अगदी बिचारा बनतो, तुम्ही गेला की ज्या मागावपणा करतो. तुझ्यापेक्षा जास्त नाही. तू जास्त आगाऊ आहेस. व्हेरी गुड जमदाडे, आज ह्याची गरज आहे. जा, तुझा आगाऊपणा दाखव, जा. येस सर. व्हेरी गुड. तुम्ही मला फोन करून अपडेट करा. कळवतो. चल लवकर येतो मी. येस, पोहोचला की काय? वा. हा, पण तू दर तासाला मेसेज करत जा, नाही तर मला चैन नाही पडणार ना. हे काय, कुठं निघाला? बँगलोरला. ऍक्च्युली डॅडीजी जाणार होते, पण त्यांना अचानक दुबईला जावं लागलं, म्हणून आता अमित जातात. हो का? अरे वा. आता अमित कुठे आहे हे जर मला विचारायचं असेल तर मीतालाच विचारावं लागणार. माझ्यापेक्षा आता मीतालाच सगळं माहिती असतं, हो ना? सॉरी मा, मी ते. अगं सॉरी काय, तू बायको आहेस त्याची, तुला माहित असायलाच हवं. बरं, कधी येणार आहेस अमित? आज रात्रीच येईन, काम लांबलंच तर उद्या सकाळी. सांभाळून जा. विभूती घेतलीस ना? हो मा. ठीक आहे, येतो मी. तू बाय. बाय.
बोला सारडाबाई. कुठेस तू? बाप रे, सिरियस आवाज. मी मुंबईतच. विसरलीस का? म्हणजे इथेच आहेस ना, परत नाही गेलीस ना? नाही. मग जरा माझ्या बरोबर येशील आज? एक काम आहे. आज कुठे? जरा लांब आहे पण अर्जंट आहे. अगं हो, मी येते, पण कुठे? पारसवाडीला आत्ता. अरे तुम्ही टेम्पो रस्त्याच्या मध्ये पार्किंग कसा काय लावला? साहेब फक्त एक बॉक्स उतरायचा होता म्हणून लावला, 2 मिनिटासाठी फक्त. पार्किंग लावला असता आता तुला फाईन द्यावं लागेल. आणि तू का त्या ट्रॅफिक हाऊसाचे भांडत होता? हो पारकर, काय आहे तुमचं? आता फाईन घ्या आणि सोडा ना त्या माणसाला. काय कटकट लावलीये? कॉन्सन्ट्रेशन होत नाही म्हणून लूक देतात तिकडे लोक. हो मॅडम, तुम्ही तरी हळू बोला ना आता. हे पोलीस स्टेशन ना कैलास, इथे आवाज असणार. तुला शांतता पाहिजे ना तर हिमालयात जा. हिमालयात नेटवर्क असतं का? नाही सर. मग जर नेटवर्क नसतं तर आपलं काम तो हिमालयात जाऊन कसं करणार? बेसिक आहे. सॉरी सर. तो माणूस आला होता, भेटलो कोणी? नाही ना, म्हणजे मी गेलो पण तिथे कुठेतरी आलं पण मला भेटलं नाही. म्हणजे मी गेलो तिथे कुणीतरी आलं, मला भेटलंच नाही. कशावरून तुम्हाला भेटायला आलं होतं? हो, मलाच भेटायला आलं होतं 100%. इन्स्टिंक्ट. जसं हा काम करत नाही मला माहिती आहे. इन्स्टिंक्ट. तू काम करत नाही मला माहिती आहे. इन्स्टिंक्ट नाही करत. तसंच आहे. मी तिथे गेलो, मला कुणीतरी भेटायला आलं पण ते मला भेटलं नाही. त्या माणसाला मला कदाचित भेटायचं नव्हतं, भेटलंच नाही. तुम्ही ओके आहात ना सर? तिथे कोणीतरी आलं, तुम्हाला दिसलं नाही म्हणून मी विचारते की तुम्ही ओके आहात का? काय जमदारी, याचं काम झालंय का? हा, काहीतरी सापडले सर. एक्साइटमेंट मगाचपासून आहे ना, जायचं म्हणते मी. जाऊ दिलं नाही, बसून ठेवलंय. वय वय, मी कुठं बी जाऊ दिलं नाही, इथंच बसलोय मी. अरे कैलास राणा, बोला काय सापडलं? ते सगळं शोधलंय बघा साहेब. ते तुम्ही डांगर नावाचे डॉक्टर शोधायला सांगितले, सगळे शोधलेत बघा. बघू. या बघा, या नीता डांगर, या समंता डांगर, या राधिका डांगर. साहेब तुम्ही सांगितलं ना तसंच हे पनवेलच्या आजूबाजूच्या कॉलेजमधून पास आउट झालेले आहेत बघा. 2001 पासून जे पास आउट झालेत ना ते शोधलंय बघा. नीता, समंता आणि राधिका. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कैलास, हे जमदाडे, माझ्या वाटते सगळे वडापाव याला ते आज. नाही साहेब, आता मला ते वडापाव नको. मी ना आता खरंच त्या मनस्थितीत नाही बघा साहेब. अरे वडापाव वैश्विक खाद्य, खाल्लंच पाहिजे आपण, कळलं काय? नाही साहेब, आता तर मला तुम्ही अजिबात सांगू नका. आता जर तुम्ही मला असं थांबवलं ना तर मी इथंच फुटल बघा. मला आता फक्त जाऊ द्या. का पण मगाचपासून बसवून ठेवलंय, काहीची लागली होतीस. आणि तू दात काढतेस जमदाडे. किडनीची डॉक्टर शोध असं आपण त्याला सांगितलं होतं. त्याच्या किडनीवर एवढं प्रेशर आलं ना की तो फुटेल असं म्हणतोय. त्याला डॉक्टर दात का काढते का? नीता, समंथा आणि राधिका, चला शोधा. आटपली नाहीयेत का तुमची कामं? नाही म्हणजे आजच आला असतात तर बरं झालं असतं ना. हो चालेल. मीता, काय कुठे जायची तयारी? मा सॉरी, मी तुम्हाला मगाशी सांगितलं नाही. ऍक्च्युली मी सांगायला आले होते पण तुम्ही पूजा करत होतात. मी जरा पारसवाडीला जाते. पारसवाडीला आत्ता? अगं पण आपण परवाच तर नाही का जाऊन आलो? हो मा, पण परवा रात्रीपासून आपली देवी आहे ना, ती येते माझ्या स्वप्नात. का कोण जाणे, पण असं वाटते एकटीनं शांतपणे मंदिरात बसावं. चांगलंय, पण अमित असेल तेव्हा त्याच्यासोबत जा ना. त्यांच्या बरोबर म्हणजे अजून थांबावं लागेल ना. आज ते नाहीयेत आणि मी दिवसभर एकटी काय करू ना घरात. मग पटकन जाऊन येते. अगं पण आज खूप पाऊस आहे. हो, पण जाऊन येऊ शकते. बर, एकटीच चालली आहेस का? नाही, अगदीच तसं काही नाही. माझी मैत्रीण आहे ना तिमिशा, तिच्या बरोबर जाणार आहे. ती मुंबईतच आहे सध्या. मालवीय रोडवरून तिला पिकअप करीन आणि मग आम्ही जाऊ. अच्छा, म्हणजे ठरलंय तुझं सगळं. ठीक आहे, मग जा, जाऊन ये. अरे कुठे जाऊन ये? काय ठरलंय? काय? अच्छा, हा, गॉड ब्लेस. मीता पारसवाडीला चालली आहे. देवी दिसली तिला स्वप्नात.
काय? अरे वा 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 बेटाजी, याला दिसली म्हणत नाहीत, आपलं कुलदैवत नवीन सुनबाईला दिसलंय, म्हणजे दृष्टांत म्हणतात याला. दृष्टांत दिलाय. वा वा वा, हे खूप चांगलं लक्षण आहे. या या जाऊन या. चाचाजी माझी गाडी घेऊन जाऊ? हो, हे काय विचारणं झालं का? म्हणजे एरवी तुम्ही कसं जाणार होता? नाहीतर नाही, म्हणजे मी ड्राईव्ह करून जाऊ? ते काय ना, मला ड्राईव्ह करायला खूप आवडतं खरंच, पण घंटे मला गाडी चालवूच देत नाही. नाही नाही, मी सांगेन घंटेंना. एवढंच ना, मी सांगतो त्यांना. या तुम्ही. थँक्यू. येऊ? हो, सांभाळून या. चाचाजी, मीताला घंटेसोबत का नको असतील? तरुण रक्त आहे, आपलं आयुष्य आपल्या हातात असावं असं वाटतंय. ते वाटणं आणि खरंच आपल्या हातात असणं यात फरक आहे ना. बेटाजी, मी आहे ना, कशाला काळजी? पॉझिटिव्ह, ओनली पॉझिटिव्ह. ए, बघून चालता येत नाही? विकी तू काय? हा, मी कुठे होतो हे तुम्हाला विचारायचं नाही, कळलं ना? तू तुझं बघ. अरे मी असं काहीच विचारत नाहीये, तू खाली बघून चालत होतास. म्हणजे काय, मी मूर्ख आहे, मी वेडा आहे, मी कसंही चालतो, माझं लक्ष नसतं, मी धडकतो. मी असं काहीच म्हणले नाहीये विकी. तू काही म्हणूही नको आणि बोलूही नकोस, कळलं ना? ही पद्धत आहे मोठ्या बहिणींशी बोलण्याची? आपल्याकडे असं बोलतात मोठ्यांशी? मी बोलतो त्याच्याशी. तुला उशीर होतोय ना, तू निघ. मी बोलतो घंटेशी. हो चाचाजी. नाही, मी चौकीत नाहीये, चौकीत पोहोचल्यावरती कळवते तुम्हाला. हा ठीक आहे, चालेल. सर, चौकशी करून आले मी. डॉक्टर नीता डांगर. काही संशयास्पद नाही वाटलं मला. ओके आहे ती बाई. कंपाऊंडर वगैरे कोणी आहे का? हा, सगळ्या स्टाफची चौकशी केली. तशी घरेलू बाई आहे, म्हणजे 2 मुलं आहेत, फार प्रॅक्टिस वगैरे करत नाही. ओके. किती वर्ष प्रॅक्टिस करते ते? 6-7 वर्ष झाली सर. आधी इकडे ते NMD हॉस्पिटल होतं ना, त्यांच्याशी अटॅच होती. आता 7 स्टारशी आहे, म्हणजे सर्जरी वगैरे काही करायची असेल तर रितसर तिकडे नेते. कायदेशीर आहे सर, नाही आहे काही झोल. तुला फार असं आतूर वाटतंय का? घाई झाली आहे तुला? सुविचार क्रमांक 27. अतिघाई संकटात नाही, सुविचार क्रमांक 27. अतिघाई अति संकटात नाही. करेक्ट. थांब ना जरा, बघू देत ना. विकी विकी विकी, मला नाही बोलायचं आता. नाही बोलायचं तर ऐकायचं. मग ऐकायचं. ही पद्धत नसते आपल्या मोठ्या बहिणींची वागण्याची. माहितीये मला. माहितीये म्हणजे काय? तुला माहित सगळंच असतं, पण त्यानुसार आजकाल वागताना दिसत नाहीस ना तू. मध्येच डोकं फिरतं, मध्येच काहीतरी वेगळंच वागतोस तू. काय झालं काय? मला सांग आता, आज काय झालंय तुला? विकी, मी तुझ्याशी बोलतोय, तुला विचारतोय आणि सांगावं लागेल. मला नाही माहित, मी नाही सांगणार, हे माझ्याकडे चालणार नाही. आजोबा विचारतोय, सांगायचा. बाकीच्यांचं जाऊ दे, आजोबाला नाही का सांगणार तू? काय झालं? मला खूप भीती वाटते. मला स्वतःचीच भीती वाटायला लागली. मला प्लीज, मला माझ्यापासून वाचवा ना प्लीज. शांत शांत. मला नाही शांत होता येते. मला नाही कळते काय करायचं ते. मला नाही कळते. अरे काय झालंय? काय पण काय झालं मला सांग. आज 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 आता तू कुठे गेला होता? मी त्याला भेटायला गेलो होतो. कुणाला? इन्स्पेक्टर विजय भोसले. इन्स्पेक्टर विजय भोसले, भोईवाडी पोलीस स्टेशन.
भुलाभाई रोड ऍक्सिडेंट केस बद्दल माहिती हवी असेल तर लालूभाई पार्कला येऊन भेट.